और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। राज्यभरात अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या धडक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या पाणीपुरी व शेवपुरीच्या पुऱ्या तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून तो सील केलाय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील परिसरात सुरू असलेल्या या कारखान्याबाबत उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली। तपासणी दरम्यान कारखान्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे तेल आणि अन्नपदार्थ हाताळताना स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळलं। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं लक्षात येताच महापालिकेनं कारखाना तात्काळ सील केला। कल्याण पूर्वमध्ये एसबीआय बँकेच्या पाठीमागे बेकरी बाबत काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामध्ये आता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जे बेकरीमध्ये वापरण्यात येणारं इंधन आहे ते लाकडापासून जे दूर होतं ते बंद करण्याचे निर्देश आहेत आणि त्यांनी त्याची जी भट्टी आहे ते डिझेल अथवा LPG गॅसवर त्यांनी करणं आवश्यक आहे। याबाबत आम्ही वारंवार सूचना दिल्या परंतु त्यांनी ती बदलली नव्हती। लाकडाचा वापर होत होता त्यामुळे त्या परिसरात धूर आणि त्याचा त्रास होत असल्यामुळे लोकांकडून आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। यानुसार आम्ही तिथं पाहणी केली तर वस्तुस्थिती खरी होती आणि त्याचबरोबर आम्हाला पाहणीत असं आढळलं की पाणीपुरी आणि काय बेकरीचे जे काही ते कारखाने आहेत तर तिथं अतिशय अस्वच्छता होती। तर आम्ही ते पाहणी केल्यानंतर त्या दोन्ही कारखान्यावर बंदी केलेली आहे आणि त्याला सील करण्यात आलेली आहे। कोण चालवत होता? तिथं एक जो होता तो संजय सोकर आणि दुसरा होता तो रमेश सरोज असे दोन व्यक्तीचे नाव आहेत। त्याप्रमाणे त्याच्यावर सील कारवाई केलेली आहे आणि यापुढं त्या इमारती अधिकृत आहेत किंवा अनधिकृत आहे याची पडताळणी करून त्या डिमॉलिश करण्याची कारवाई करण्यात येईल। या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केलं असून अशा अस्वच्छ कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भविष्यातही अशा ठिकाणांवर धडक कारवाई सुरू राहणार असल्याचं केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।